फौजी वाईफचं रुटीन साधं असलं तरी माइंडसेट मात्र ना फौजींसारखा ठेवावा लागतो. कारण फौजींसोबत असताना किंवा घरी एकटे असताना प्रत्येक परिस्थितीला एकटीने सामोरे जाणं हेच एक फौजी वाईफचं रुटीन असतं. आणि माझं सध्याचं रुटीन तर क्वार्टरमधलंच आहे, कारण मी सोबतच आहे. त्यामुळे इथलंही रुटीन कसं असतं ते मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. तर चला, आजचा जो मोटिव्ह होता पहिला तो तुम्हाला पुढे कळेलच मी असं का बोलते. तर हाय, हॅलो, नमस्कार. मी फौजी वाईफ तेजश्री कदम स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर कशा आहेत सगळे? अपेक्षा करते सगळेजण मजेत असतील आणि आनंदात असतील. तर आज मला जायचं होतं मार्केटला, पण बाहेर ना अगदी असं खराब वातावरण आहे आणि इतकी थंडी वाढलेली आहे ना, अजिबात कुठे बाहेर जाऊ वाटत नाही. कारण घरामध्ये रूम हीटर वगैरे चालू असतं ना, तर थोडं घरातच बरं वाटतं, पण बाहेर जायचं म्हटलं म्हणजे अंगावर काटेच येतात. तर त्यामुळे ना सकाळीच मी आता इथं पटकन रेडी होते आणि लगेच आम्हाला मार्केटला जायचं आहे, कारण लिमिटेड वेळ मिळालेला आहे. त्या वेळेमध्येच आम्हाला सामान घेऊन रिटर्न यायचं आहे. आणि मी म्हणूनच म्हणते, फौजी वाईफचं रुटीन साधं जरी असलं ना, तर ते ना फौजींसारखं आम्हाला माइंडसेट ठेवून करावं लागतं. कारण बघा, फौजींना काही गोष्टींच्या ट्रेनिंग मिळालेल्या असतात, पण फौजी वाईफला त्या मिळालेल्या नसतात. त्या फौजीसोबत राहतानाच म्हणजे आम्ही शिकत असतो. आणि मला ना आता सवय झालेली असं घाई मार्केटला जायचं किंवा कुठेही कुठला कार्यक्रम असला, काही असलं, म्हणजे पटकन रेडी व्हायचं आणि लिमिटेड वेळमध्ये जायचं आणि त्या वेळेच्या आधी घरी यायचं. ही मला आता सवय झालेली आहे. त्याचं काही एवढं वाटत नाही, पण म्हटलं चला तुमच्यासोबत आपण हे शेअर करूया. तर फक्त 1 ते 2 तास होता. त्यामध्ये आम्हाला जाऊन रिटर्न पण यायचं होतं. सकाळी मला फौजींनी ना पटकन असं म्हणजे ऑरेंज ज्यूस बनवून दिलं, कारण मी सकाळच्या कामांमध्ये एवढी बिझी झाली होती. मी नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता. तर निघालो आम्ही आता इथून घरून. आणि फौजी वाईफला ना कुठेही बाहेर जाऊ द्या, म्हणजे अगदी 10 पावलांवर जरी जायचं असलं ना गाडीवर, तरी हेल्मेट घालावंच लागतं. हेल्मेटशिवाय इथं चालत नाही. त्यामुळे हेल्मेट घेतलं आणि इकडे निघालो. आता थंडीमध्ये ना हेल्मेटचा एक म्हणजे मोठा फायदा आहे, कानांना हवा लागत नाही. तर हे बघा, इथं ना मी चष्मा घालायचं विसरली आणि इतकी थंडी हवा येत होती, अक्षरशः डोळ्यातून पाणी यायला लागलं होतं. खूप त्रास होत होता. आणि असं ना मी भरपूर वेळा विसरून जाते चष्मा लावायचं, कारण एवढी सवय नाही आहे मला म्हणून. तर हे बघा, वातावरण तुम्हाला दिसतच असेल किती खराब आहे. तर पटकन इकडे आम्ही विशाल मेगा मार्टला आलो. मला इथं ना सामान घ्यायचा होता. जो सामान घ्यायचा होता ते काही मिळालं नाही. बदाम वगैरे पण घ्यायचे होते, ते पण नाही मिळाले इथं. तर फक्त मला सँडल वगैरे घेतले. आणि इथं ना मी वानसाठी भांडी बघत होती, तर तिथून ते घेतले. आणि अजून काही सामान घेतलेलं आहे. पुढे मी घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतेच मी इथून काय काय घेतलं. आणि त्यानंतर ना इथून मला पुन्हा भाजी मार्केटला पण जायचं. इथून थोडं लांब आहे ते. तर हे बघा, इथं ना फौजी माझ्यासाठी जीन्स बघत होते, पण हाईटला ना खूप कमी होत्या त्या आणि अजिबात चांगल्या वाटत नव्हत्या, म्हणून मी काही घेतल्या नाही. त्यानंतर मग आम्ही इथून निघालो आता भाजी मार्केटला. आणि आता सध्या ना मार्केटमध्ये मटर आणि गाजर एवढे दिसत आहेत, त्यांचं सीझन चालू आहे, तर सगळं असं वाटतं भाजीपाला तोच आहे. तर इथं मटर घेतले, बटाटे वगैरे असं म्हणजे जो जो काही भाजीपाला लागणार होता तो घेतला. आणि सकाळी नाश्ता न केल्यामुळे एवढी भूक लागली होती ना, मग आम्ही इकडे आलो थोडा नाश्ता करायला. तर इथं ना समोसा वगैरे घेतला. तर बघा समोसा त्यांनी कसा करून दिलेला आहे, त्याच्यामध्ये सगळं ते चणे वगैरे टाकून दिले होते. आणि त्यानंतर पनीर पकोडे घेतले होते आणि मुलांसाठी तिथूनच आम्ही पॅक करून आणलं, कारण मुलांना सोबत घेऊन गेलो नव्हतं. थंडीचं आम्ही घेऊन जात नाही आणि सहसा करून आता घरीच टाकून जाते मुलांना. मोबाईल देऊन जातो, थोडा वेळ ते मोबाईल पाहतात मग. तर तिथून घरी आले, फौजी गेले ड्युटीला. आणि हे बघा, आता जो काही मी सामान आणलेला आहे ना, तो तुम्हाला दाखवते. तर मी जी पहिले दाखवली ना, ती सँडल माझ्यासाठी आणली मी. ती 350ची होती वाटतं, ती घेतली. त्यानंतर हे किशूला जॅकेट घेतलं एक, म्हणजे असं हुडी टाईप. हे असं कुठेतरी नॉर्मल घालायचं म्हटलं, थोडं ऊन वगैरे पडलं की तेव्हा हे बरं पडतं. तर ते एक आणलं. त्यानंतर सॉक्स, हे बघा घरामध्ये ना 10 ते 15 जोडी सॉक्सच्या आहेत, तरी यांनी हे सॉक्स मला न सांगता टाकलेले होते बिलमध्ये. आणि ते माझं लक्षातच नाही आलं. आणि बिल झालं तेव्हा मी यांना बोलली की नको आहेत हे सॉक्स, पण हे बोलले आता बिल झालेलं आहे म्हणून घ्यावेच लागतील. आणि यांना वाटलं एका याच्यात हे दोघं आहेत, म्हणजे एका बाय वन गेट वन आहे असं यांना वाटलं, पण ते बाय वन गेट वन नव्हतं आणि खूप महाग पडले ते. तर तेच मी बघत होती. आणि त्यानंतर ड्रायफ्रूटमध्ये मी ना इथं खजूर आणि मखाने घेतले होते आणि बदाम पण घ्यायचे होते, पण बदाम काही मिळालेच नाही. तर हे बघा, त्यानंतर ह्या ज्या मी वाट्या आणलेल्या आहेत ना, या वाणसाठी आणलेल्या आहेत, इथं देण्यासाठी हळदी कुंकू करायचं आहे म्हणून. आणि इकडे ना ही वाटी आपल्याकडे म्हणजे जर 15 रुपयाला असेल ना, तर इकडे ही 30 रुपयाला आहे. इतकं महाग आहे इकडे. पण कसं असतं ना, आपण जी वस्तू घेतो ना, ती जरा चांगली पाहिजे आणि टिकायला पण पाहिजे, म्हणून किंमत बघायची नसते. त्यामुळे मग मी स्टीलच्याच वाट्या घेतल्या प्लास्टिकच्या घेण्यापेक्षा. काही जण प्लास्टिकच्या वाट्या देतात, पण त्या टिकत नाही आणि द्यायला पण चांगल्या नाही वाटत. तर त्या वाट्या मी आणल्या. आणि त्यानंतर इथं मी बिल बघत होती की ते सॉक्स कितीला पडलेत, खूप महाग पडले.
129ला 3 सॉक्सच्या जोड्या होत्या आणि मग त्या यांनी 2 घेतलेल्या होत्या म्हणजे 6 सॉक्सच्या ज्या जोड्या मिळालेल्या 129ला 3 अशा. तर खूप महाग पडले मला, म्हणजे अजिबात आवडले नव्हते. पण आता रिटर्न पण एवढ्याशा गोष्टीसाठी काय रिटर्न करावं म्हणून ठेवले मग तसेच. आणि ह्या सॉक्स जर आम्ही म्हणजे बाहेरून घेतले असते ना, तर 20-20 रुपयाला जोडी मिळते. इकडे खूप छान गरम सॉक्स मिळतात. पण आता तिथं घेतले गेले, तर काही हरकत नाही आणि एक न करता यांनी 2 घेऊन घेतले. आणि मी ना तेव्हा म्हणजे जीन्स वगैरे ट्राय करायला गेलेले होते, तेव्हाच यांनी घेतलं ते. नाहीतर मी असं समोर असल्यावर अजिबात घेऊ देत नाही. त्यानंतर भाजीपाला वगैरे आणलेला होता, तो काढून घेतीये. राशनचा सामान आणलेला होता आणि हा एक डब्बा पण मी तिथून घेतला बांगड्या ठेवण्यासाठी. कारण माझ्या बांगड्या ना इकडे-तिकडे अशा पडत होत्या. एका डब्यामध्ये मी ठेवलेल्या, बाकीच्या त्याच्यात आल्या, पण बाकीच्या अशाच वरती पडलेल्या होत्या. म्हटलं मग हा एक डब्बा घेते. हा पण ते मला घेऊ देत नव्हते. मी म्हणजे बळजबरी घेतलेला आहे. म्हणजे जी गोष्ट लागणार होती ती मला घेऊ देत नव्हते आणि जी गोष्ट लागणार नव्हती ती त्यांनी घेतली, असं झालं. पण मी बळजबरी तरी तो एक डब्बा घेतला. त्यांना म्हटलं जर नाही घेऊन दिला तर मी ऑनलाईन जास्त डब्बे मागवेन. त्यामुळे मग त्यांनी तो एक घेऊ दिला आणि हे बघा घरी आल्याबरोबर मी त्याच्यामध्ये लगेचच बांगड्या वगैरे ठेवलेल्या आहेत. छान वाटतं असं आपला सामान एका जागी राहिला, की आपण जेव्हा रेडी व्हायला लागतो तर एकच डब्बा काढला म्हणजे आपल्याला सगळ्या वस्तू एका जवळ मिळून जातात. त्यामुळे असे डब्बे आपण म्हणजे स्पेशल करायला हवे, नाहीतर असंच इकडे-तिकडे शोधावं लागतं मग. तर बांगड्या याच्यामध्ये मी ठेवून दिल्या आणि त्यानंतर हे बघा मी एक ऑनलाईन पार्सल मागवलेलं होतं. तर एवढ्या छोट्या-छोट्या गोष्टी देखील इकडे आम्हाला ऑनलाईन मागवाव्या लागतात. गावाकडे जातो ना भरपूर असं विसरतो आपण, काय-काय घेऊन यावं हे लक्षात राहत नाही. तर ह्यावेळेस ना मला धना डाळ आणायची होती गावाकडनं, पण मी जेव्हा ट्रेनमध्ये बसली ना, तेव्हा मला आठवलं होतं. पण म्हटलं चला आता नाहीच मिळाली तर. पण मग मी ऑनलाईन चेक केलं. मागच्या वर्षी मी ऑनलाईन चेक केलं होतं ना Flipkartवर, अजिबात मिळालं नव्हतं. तर ह्यावेळेस मी Mishoवर बघितलं तर ही रोस्टेड धना डाळ असते ना, ती मिळाली आणि मग मी ती मागवून बघितली. चला म्हटलं कशी निघते तर. पण इतकी छान निघालेली ना आणि एवढी जास्त महाग पण नाही आणि खायला पण खूप छान लागत होती. तर यांना मी इकडे टेस्ट करण्यासाठी आणली, की कशी आहे म्हणून चेक करून सांगा असं. तर खरंच म्हणजे खूप छान मिळाली. छोट्या-छोट्या गोष्टी जरी आपण ऑनलाईन म्हणजे मागवल्या ना, तर काही वेळेस खूप छान निघून जातात त्या. आणि इकडे जम्मूमध्ये ही धना डाळ वगैरे मिळत नाही. बंगलोरला तरी मिळायची DMartमध्ये, पण इथं नाही मिळत. तर हे पण बोलले खूप छान आहे आणि अगदी क्रंची आहे आणि 180ला ही मला मिळालेली एवढी. 400 ग्रॅम होती, म्हणजे अर्धा किलोला 100 ग्रॅम कमी. तर ठीक आहे, जास्त महाग नाही असं मला वाटतंय ऑनलाईनच्या दृष्टिकोनाने. तर ती घेतली कारण मला मुखवास बनवायचं होतं. इकडे बाकीचं म्हणजे सामान मिळून जातं. तीळ, पुन्हा बडिशोप वगैरे ते सामान मिळून जातं, पण धना डाळ मिळत नाही म्हणून ही एक गरजेची होती म्हणून मी एक ऑनलाईन मागवून घेतली आणि याचं मी आता एखाद्या दिवशी मुखवास वगैरे बनवून घेईल जेवण केल्यानंतर खाण्यासाठी. तर हे बघा एका हवाबंद डब्यामध्ये आपण हे लगेचच भरायला पाहिजे, नाहीतर लगेच इकडच्या वातावरणामध्ये ना अशी वातळी होऊन जाते, खायला क्रंची लागत नाही मग. तर जेवढी त्याच्यात आली ना तेवढी मी भरून घेतली आणि ही बाकीची रबर राउंड पॅक करून घेते. तर आजचा हा ब्लॉग मी इथं स्टॉप करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.